नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी दो. राष्ट्रगीत शुरू. महाराष्ट्र साईड धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आजचा दिवस आपल्याला अनुभवता येत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आजचा दिवस हा भाग्याचा आणि सौख्याचा आहे पूर्ण भारतवासियांसाठी. इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आपणा सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या आणि 79व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी देत आहे. अल्पसा परिचय आपल्या प्रमुख पाहुण्यांचा मी आता करून देत आहे. प्रथम कुमारी सिद्धी शेडगे ही विद्यार्थिनी बोर्डातून म्हणजेच आपल्या शाळेतून बोर्ड परीक्षेमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तिला एकूण 467 मार्क प्राप्त झालेली आहे. म्हणजेच तिने 94% बोर्डाच्या परीक्षेत काढलेले आहे. सिद्धीचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन आहे. तुमच्यासमोर सिद्धी आहे. तुम्हाला माहितीच आहे की बोर्डाच्या परीक्षेमध्ये शाळेतून प्रथम येणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केलं जातं. हा जो पायंडा आपण काढलेला आहे तो तुम्हा विद्यार्थ्यांना अधिक जोमाने अभ्यास करण्यासाठी आणि सिद्धीच्या जागी पुढच्या वर्षी मी कशी असेल किंवा असेल, मी कसा असेल याविषयी तुम्हाला अधिक उत्सुकता वाटावी त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करावा. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यासाठी आपण ध्वजारोहण विद्यार्थ्यांच्या हस्ते करीत असतो.
सिद्धी ही विद्यार्थी अतिशय हुशार, मनमिळाऊ, शांत, मित्र हशी आहे. आताही तुमच्या समोर शांतपणे उभी आहे, टेन्शन मध्ये थोडीफार, आणि आहे छान मुलगी आहे. तिला वाचनाची आवड आहे, ती अभ्यासू आहे, मित्रमैत्रिणींसोबत ती रमत असते, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती फोकस्ड आहे. तिला माहिती आहे की तिला काय करायचं आहे, आणि म्हणून तिने आपल्याच कॉलेजमध्ये विज्ञान विभागामध्ये पुढील तिचं शिक्षण घेण्याचं ठरवलेलं आहे 12वी पर्यंत. सिद्धी, तुझे आणि तुझ्या पालकांचे, संपूर्ण कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन करतो सर्वांच्या वतीने. आणि विशेष बाब अशी आहे की सिद्धीची बहीण आज तिच्या बरोबर इकडे आहे. तिचे पालक काही कारणास्तव हजर राहू शकले नाहीत. संपूर्ण कुटुंबाचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करीत आहे. तदनंतर आपल्या विशेष अतिथी तिघी त्या सफाई कर्मचारी आहेत, सफाई दूत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या संजना गुजर ह्या आपल्या माध्यमिक विभागाकडे काम करतायत, आणि सौ शीला भोईर आणि तृप्ती भोईर यांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या शाळेचे जे माजी आणि स्वर्गवासी शिपाई उमेश भोईर यांच्या पत्नी आहेत शीला भोईर, आणि त्यांच्या सून आहेत तृप्ती भोईर. म्हणजे ते दोघी सासू सुना आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपण करीत आहोत. त्यांच्या कामासाठी माझ्या सगळ्यांच्या वतीने त्यांना सलाम. खूप उत्कृष्ट असं काम शाळेच्या स्वच्छता आणि सर्व जे कामकाज त्यांना दिलं जाईल त्याबाबत त्या करत असतात, म्हणून त्यांचंही खूप खूप कौतुक आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता मी आपल्या स्वातंत्र्य दिवसाकडे येत आहे. माझ्या बालमित्रांसाठी मी हे बोलत आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय, हा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर क्वचितच उत्तर सापडेल असं मला वाटतं. मोबाईल वापरण्याचं स्वातंत्र्य, उलट बोलण्याचं स्वातंत्र्य, अपशब्द बोलण्याचं स्वातंत्र्य, हे आजच्या पिढीला हवं असलेलं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे आपण ज्या देशामध्ये राहतो, ज्या देशवासियांनी किंवा जे मोठमोठे नेते ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी, स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिलेला आहे, त्यांचा आदर, त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. हे आधी तुम्ही समजून घ्या. छोटे छोटे बालमित्र मैत्रिणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी त्यांचा आदर करण्याचा दिवस आहे. पण हा आदर केव्हा केला जाईल, जेव्हा आपण स्वतः चांगल्या तऱ्हेने वागू आणि आपल्या मोठ्यांचा आदर करू, आपल्या पालकांचा, आपल्या गुरुवर्यांचा आदर करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्यांचा आदर करतो असा, आणि आपल्या जन्मभूमीचा आदर होऊ शकेल. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, भयंकर घटना आपल्या समाजामध्ये घडत आहे. विद्यार्थी नाराज आहेत, नकारात्मक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा शाळा कॉलेज आपण चालवतोय तेव्हा वरचेवर अनेक घटना अशा आहेत की विद्यार्थी विध्वंसक, एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला मारणार, आणि अशा तऱ्हेने की त्यांना हॉस्पिटलकडेच न्यावं लागतं सरळ. या ज्या भावना आहेत त्या कुठेतरी कमी झाल्या पाहिजे. आपण स्वतः अंतर्मुख होणं आणि या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. पालकांवर आपण प्रेम करणं, त्यांचा आदर करणं, शिक्षकांना आपण आदर देणं, मोठ्यांचा मान सन्मान करणं, आणि आपल्या कुटुंबामध्ये जी वृद्ध माणसं असतील त्यांचा सांभाळ करणं, हे सुद्धा देशासाठी केलेलंच कर्तव्य आहे. कारण कोणतंही काम हे आपल्यापासून, आपल्या घरापासून सुरू झालं पाहिजे आणि त्याचा अंत आपल्या देशापर्यंत आणि त्याच्या पलीकडे झाला पाहिजे. एक चांगलं माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. आपल्या स्वातंत्र्य वीरांनी जे काही आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे ते व्यर्थ न जावो, आणि यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सुद्धा लिहून दिलेलं आहे. पण संविधानाचा अर्थ केवळ हक्क बजावणे एवढाच नव्हे, तर आपली कर्तव्ये सुद्धा आपण पाळली पाहिजे. आता तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात आणि तुमचं आद्य कर्तव्य आहे अभ्यास करणं, म्हणून त्याच्यामध्ये आपण केंद्रित आपलं लक्ष करूया आणि छान अभ्यास आपल्याला करायचा आहे. नासासारखी जी जगत विख्यात अशी संस्था आहे
त्या ठिकाणी आपल्या देशातील वैज्ञानिक कार्यरत आहेत, खूप नाव कमवलेलं आहे, चंद्रायन गेलेलं आहे. पण एका बाजूला जर आपण गावाकडे पाहिली तर स्थिती तितकी काही चांगली नाहीये. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत ते मरण पावत आहेत, कारण चांगले रस्ते नाहीये. या सगळ्याच्या गोष्टी आहेत. काही आपल्याकडे पाऊस पडतोय, नद्यांना पूर आलेला आहे काही ठिकाणी, पण पिण्याचं पाणी काही ठिकाणी उपलब्ध नाही, कारण एक थेंब पाऊसही तिकडे पडलेला नाही. मग तुम्ही जी तरुण मंडळी आहे, तुमचं हे कर्तव्य आहे की आपल्याला या नद्यांचे जे रूट्स आहेत, मार्ग आहेत, तंत्रज्ञानाचा वापर करून ते बदलायचे आहेत. तुमचं कर्तव्य आहे आपल्या देशामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याला आळा घालणं. आपल्या वागण्यामधून किती ठिकाणी खून, चोऱ्या, अशाही वाईट गोष्टी घडत आहेत. आपण कशा प्रकारे या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने, म्हणजे त्या बंद करणं आणि त्याला कोणत्याही प्रकारे प्रोत्साहन न देणं, हे आपलं आद्य कर्तव्य असेल. एआयचा वापर एका ठिकाणी होत असताना आपण सर्रास एआय वापरतो. आपल्या मोबाईलवर एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये सुद्धा होत आहे. हे करीत असताना दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचं चित्र असं आहे की असंख्य नागरिक हे अशिक्षित आहे, त्यांना शिक्षण मिळत नाहीये, शिक्षणाअभावी त्यांना कोणतेही व्यवहार कळत नाहीये. आणि म्हणूनच आपण असं म्हणतोय की सर्वत्र दिव्यांची आरास व रोषणाई असताना देशात असंख्य कुटुंबे आहेत ज्यांच्या घरी दिवा, तेल, वाट नाही आणि आधाराचा हातही नाही. हा आधाराचा हात तुम्हाला बनायचा आहे. हे नकारात्मक चित्र तुम्हाला बदलायचं आहे. संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आणि आजच्या स्वातंत्र्य दिवशी आपण त्याची आठवण करतो. जात धर्म पाळणे, रूढी परंपरा, स्वयं संस्कृती, पेहराव ह्याचे स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेले असताना आपण कशा प्रकारे त्याचा वापर करतो हे महत्त्वाचं आहे. स्वतःचे स्वातंत्र्य जपत असताना दुसऱ्यांचंही स्वातंत्र्य जपणे अधिक महत्त्वाचं ठरेल. एक देश, एक समाज म्हणून, स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण कुठे कमी तर पडत नाही ना, ह्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व देशवासियांचे अभिष्ट चिंतन करीत असताना या भारत भूमीत सर्वत्र सुख व शांती नांदावी, जाती धर्मात सलोखा, एकोपा नांदावा, ही सदिच्छा आज मी व्यक्त करीत आहे. धन्यवाद. भारतीय